गोखले एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमाने माझ्या प्राथमिक शिक्षिका म्हणून सध्या कार्यरत आहे. आजच्या या कथाकथन स्पर्धेसाठी मी साने गुरुजींच्या श्यामची आई या लोकप्रिय पुस्तकाची निवडलेली आहे. श्यामची आई या पुस्तकामध्ये साने गुरुजींनी त्यांच्या आईच्या आठवणी आणि त्या सहवासातील काही प्रसंग या पुस्तकात मांडले हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. हेच पुस्तक निवडण्याचा अट्टाहास का, तर त्याचं कारणही तसंच आहे. आई आणि मुलगा यांच्यात अतूट असणारं नातं हे काळाच्या ओघात कुठं हरवत तर नाहीये ना, असं मला वाटतं. मोबाईल, टॅब, संगणक, लॅपटॉप यासारख्या यंत्रांच्या युगात तुझ्या माझ्यासारखी नोकरी आणि घर सांभाळणारी आई आपल्या मुलावर योग्य आणि उत्तम संस्कार करायला कुठेतरी कमी पडतीये का, असंही काही विचार केला. आई आणि मुलाने जर हे पुस्तक एकत्रित बसून वाचलं तर त्यांचं नातेही दृढ होईल आणि मुलावर कळत नकळतपणे योग्य संस्कार घ्यायलाही मदत होईल. आणि म्हणून ही कल्पना माझ्या या सगळ्या सहकार्यांसमोर मांडावी असं मला वाटलं. म्हणूनच या पुस्तकाचा अट्टाहास मोठा केला. माझ्या गोष्टीचं नाव आहे तू वयाने मोठा नाहीस मनाने. मूळ कथेचे लेखक आहेत साने गुरुजी. उत्तम मराठी लेखक, एक समाजसेवक आणि हाडाचे शिक्षक असणाऱ्या साने गुरुजींना त्यांच्या बालपणी श्याम नावाने ओळखायचे. श्यामचे प्राथमिक शिक्षण पालघरपासून सुरू झाले. पुढे वडिलांनी इंग्रजीचे शिक्षण घेण्यासाठी त्याला दापोलीला पाठवले. रत्नागिरी जिल्ह्यातली समुद्र किनारपट्टी लगतचं दापोली हे एक शहर. दापोलीला शिक्षण घेत असताना सुट्टी लागली की श्यामला घरी जाण्याचे वेळ लागायचे. एकदा असेच सुट्टीत घरी असताना श्यामचा धाकटा भाऊ पुरुषोत्तम नवीन सदरासाठी हट्ट धरून बसला होता. त्याची समजूत घालताना त्याची आई त्याला म्हणाली, तुझे दादा अण्णा मोठे होतील, रोजगारी होती, मग तुला 6 महिन्यांनी नवीन सदरा शिकली. आता नको हा हट्ट धरून. त्यावेळी कुठे होतं कपड्यांचं वेळ, कुठेही माहिती नव्हता कोणाला. थंडीच्या दिवसामध्ये धोत्राची चौकडी करून गळ्याशी बांधायचे आणि मग शाळेत जावायचे. मफलर नव्हते, जॅकेट नव्हते की गरम कोटही नव्हते. साधा सदराही वर्षातून वर्षाही मिळाले. पुरुषोत्तमचाही एक जुना सदरा फाटला होता. आईने 1-2 ठिकाणी त्याला गाबड्या देखील लावल्या होत्या. गाबड्या म्हणजे ठिगळं बरं का. पुरुषोत्तमला नवीन कोट शिवायचा असे श्यामने मनात ठरवले. पण पैसे कुठून मिळणार? श्याम असे वडील त्यावेळी कोट कचेरीच्या कामास वरचेवर दापोलीला जात असत. दापोलीला गेल्यावर खाऊसाठी श्यामला ते आणे 2 नाणे खाऊ म्हणून पैसे म्हणून घेऊन जायचे. यावेळी मात्र श्यामने या खाऊच्या पैशातून एकही